सर्व मित्रांना हृदयस्थ नमस्कार। मित्रांनो, आजचा विषय आहे बाजी घोरपड्याचा अंत। शहाजी महाराजांना दगा करून कसे पकडले व त्यांची झालेली विटंबना या सर्वांचा सूड शिवबाने कसा घेतला हे या भागात आपण पाहणार आहोत। चला तर विषयाला हात घालू। शिवबाने विजापूरकरांच्या मुलकात धुमाकूळ उडून दिला। एक बातमी विजापूरला दाखल व्हायची। शिवबाने आज हा प्रांत घेतला, उद्या तो प्रांत घेतला, परंतु आदिलशहाने या प्रकरणाकडे लक्ष पुरवले नाही। पण कल्याणचा ताबा, भिवंडीचा ताबा शिवबाने घेतल्यानंतर सुभेदार मुल्ला हा विजापूरच्या दरबारात पोहोचला। त्याच्या तोंडून सर्व हकीकत माहिती होताच आदिलशहाला वाटले यापुढे शिवबाच्या धामधुमीकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही। शिवबाने खजिना लुटला, मुलूक काबीज केला, जवळपासचे बहुतेक किल्ले हस्तगत केले व आणखी किल्ले घेण्याच्या व सरदार बुडविण्याच्या उद्योगात तो लागला आहे। मोहम्मद आदिलशाह संशय आला, तो म्हणजे कदाचित शहाजीराजे यांचेही प्रोत्साहन शिवबास असावे आणि साहजिक आहे। पण शहाजीराजांचे एकदम उघडपणे पारिपत्य करण्याचे सामर्थ्य आदिलशाहीती नव्हते। दुसरे, शहाजी राजांकडे जी खडी फौज आहे त्या दर्जाची फौज सबंध आदिलशाहीत नाही। शहाजी राजांच्या फौजेचे पारिपत्य करणे असंभव। दुसरे कारण म्हणजे जेव्हापासून शहाजीराजे आदिलशाहीत आले तेव्हापासून आदिलशाहीचा सालाना कर दुपटीहून जास्त वाढला आहे। तिसरे कारण, शहाजीराजांमुळे मुघलांची सुद्धा विजापूरवर आक्रमण करण्याची हिंमत होत नाही। तेव्हा शहाजी राजाच्या नादी न लागलेले बरे। पण मुस्तफा खान व बाजी घोरपडे यांनी आदिलशहाचे कान भरणे काही सोडले नाही। शिवाजी राजांवर फौज पाठवावी, शिवाजी राजांना शहाजी राजांना त्यांच्या फौजेपासून दूर करून हा दौलतीचा रुतणारा काटा युक्तीने काढावा, त्याच्या फौजेला इतरस्त आक्रमण करण्यासाठी पाठवावे व बेंगलोरच्या संभाजीवर आदिलशाही फौज पाठवावी। मोहम्मद आदिलशहाने शहाजी राजास पत्र पाठवले, तुम्ही आमचे इतबारी अमीर असता तुमचा पुत्र जो तुम्ही पुणे प्रांती ठेविला आहे तो बदलला आहे। त्याने हरामखोरी करून आमच्या ताब्यातले किल्ले घेतले, मुलूक जिंकला। ही गोष्ट बरी नाही। याकरता तुम्हास असे फरमाविण्यात येत आहे की शिवाजीने असा बंडावा व पुंडावा करू नये, अशी त्यास तुम्ही ताकीद द्यावी। त्याने पातशाच्या ताब्यात राहून मेहरबानी संपादन करावी, अन्यथा पातशाह तुमच्यावर इतराजी होऊन तुमची जहागीर काढून घेतल्या जाईल। म्हणजे हे दमच भरला। शहाजीराजांनी पातशास पत्र लिहिले, शिवाजी माझा पुत्र खरा, परंतु तो माझ्या हुकमात नाही, तो बिघडला आहे। मी पातशाहचा एकनिष्ठ नौकर आहे। हजरतींनी शिवाजीवर स्वारी करून त्या जिवंत धरून आणावे, त्यास मी आड आलो तर माझा मुला इजा ठेवू नये, एवढाच माझा अर्ज आहे। काय शहाजीराजांचा गनिमी कावा। पत्र आले, पत्र गेले, काही उपयोग झाला नाही। शेवटी मोहम्मद आदिलशहाने सरदार मुस्तफा खान व बाजी घोरपडेला कर्नाटक मोहिमेवर पाठविले। सोबत शहाजीराजांना सूचना दिल्या की तुमची फौज त्याच्या दिमतीला ठेवावी। एक गुप्त संदेश पाठवला, त्यात शहाजीराजांना युक्तीने पकडावे असे होते। वडील पकडल्या गेल्यानंतर मुलगा वटणीवर येईल आणि एकदा का शिवाजी शरण आला तर मग आपण पाहूच। मग शहाजीराजांना त्यांच्या फौजेपासून एकटे पाडण्यात बाजी घोरपडेला यश मिळाले। शेवटी दग्याने मुस्तफा खान व बाजी घोरपडे यांनी शहाजी राजास पकडले। शहाजी महाराजास विजापुरात आणले। इकडे विजापूरच्या गतिविधी वेगाने वाढल्या।
शिवाजी राजांवर फतेखानाला पाठवले, संभाजी राजांवर फरात खानाची नेमणूक केली. तुम्ही दोघेही जा, त्यांना नेस्तनाबूत करा. हा म्हणजे असंच आहे. शहाजी राजांना बाजी घोरपडेने दग्याने पकडले ही खबर शिवाजी राजांना मिळायला वेळ लागला नाही. यवनांचा पक्ष धरून केवळ आपला तळीराम गार करण्यासाठीच या बाजी घोरपड्याने शहाजी राजांना दग्याने पकडले, शहाजी राजांचा जीव धोक्यात घातला. याविषयी शिवाजी महाराजांच्या मनात बाजी घोरपड्याबाबत प्रखर संताप निर्माण झाला. शहाजांचा रोग विजापूरवर जास्तच होता, पण शहाजी महाराज विजापूरला असल्या कारणाने तो थंड पडला होता. आता शहाजी राजांसारखा पराक्रमी सरदार पकडला गेला, आपल्या विरुद्ध आता तो लढणार नाही. आणि विशेष म्हणजे शिवबांनी सुद्धा मोगलांच्या मुलकात उपद्रव दिला नाही. या काळात मोहम्मद आदिलशाह मात्र आता भयंकर चिंताग्रस्त दिसू लागला. जर मोगलांनी शिवबाचा व संभाजीचा साथ घेऊन विजापूरवर आक्रमण केले तर विजापूरचे कसे होईल? या मूर्ख बाजी घोरपड्यामुळे आपल्यावर कोणता प्रसंग येईल काही सांगता येत नाही. तो काही दिवस मोहम्मद आदिलशाह आजारीही पडला. कित्येक बकरकाराचे असे म्हणणे आहे की रंदुल्ला खान व मुरार पंत यांच्या रदबदलीने शहाजी राजे मुक्त झाले. त्यांनी पातशाहस असे सांगितले, अशा थोर व शूर पराक्रमी सरदाराचा अशा निंद रीतीने वध केल्याने मोहम्मद आदिलशाह आपला दुर्लौकिक होईल व सर्व मराठे सरदार शहाजी राजांच्या अखत्यारीतील नायक राज्ये व शहाजीची खडी सेना आपल्यावर बिथरतील. मग विजापूर बुडायला वेळ लागणार नाही. हे बकरकारांचे वाक्य. परंतु बकरकाराचे हे विधान असत्य आहे. कारण या प्रकरणात मुरार पंत हा हयात नव्हता, म्हणजे मेला होता. दुसरे रंदुल्ला खान हाही हयात नव्हता, तोही मेला होता. मात्र छोटा रंदुल्ला खान हयात होता, मात्र त्याचे तेवढे दरबारी वजन नव्हते. हे समजून घ्या. बकरकारांनी लिहिले, पण हे दोन्ही माणसं हयात नाही. आता या प्रकरणात मुघलांचा हस्तक्षेप हा दुसरा प्रकार पाहू. यात असे लिहिले आहे की शिवाजी राजांनी शहाजहान बादशाचा मुलगा मुराद बक्ष याच्या मार्फत शहाजहानला पत्रव्यवहार केला होता. संदर्भ असा दिला आहे की विजापूरकरांनी माझ्या वडिलांना कैद केली असून आपण आदिलशाह सांगितल्यास ते माझ्या वडिलांना सोडून देतील व आम्ही आपल्या पदरी चाकरी करू. शहाजहान बादशाचे तसे पत्र विजापूरला आले व शहाजी राजांची सुटका झाली. मुघलांचे चरित्र ग्रंथकार सर जदुना सरकार मात्र शहाजहान मुराद बक्ष व त्याचे आलेले पत्र याचे स्पष्टपणे खंडन करतो. असा मुघल साधनामध्ये सुद्धा याचा उल्लेख नाही. शहाजहानने असा कोणताही खलिता पत्र आदिलशाहला पाठवलेच नाही. आलं का लक्षात? जदुना सरकार काय म्हणतात तर शहाजी राजांच्या पराक्रमाची जाण ठेवून पुढच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मोहम्मद आदिलशाहने त्यांची सुटका केली असे इतिहासकार जदुना सरकार म्हणतात. दुसरे हे की शिवबा आणि शहाजी राजे मुघलांची चाकरी करेल असे जदुना सरकारला कदापिही वाटत नाही. महाराजांचा स्वाभिमान पाहून कुणालाच वाटणार नाही. मग मुघलाकडून आलेल्या पत्राचा उल्लेख प्रथम कोणी व कधी केला तर राब पारसनीस यांच्याकडे मूळ पारसी भाषेतली 2 पत्रे मिळाली. ती खरी मानून म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल या न्यायाने त्या पत्राचा अनुवाद केला गेला. त्यातील एका पत्रात मुराद बक्षने सप्टेंबर महिन्यात शहाजी राजे यांना पोशाख व मोगलांच्या चाकरीत येण्याचे लिहिले. तर दुसऱ्या पत्रात म्हणजे ऑगस्ट मध्ये शिवाजी राजांना लिहिलेल्या पत्रात शहाजहान म्हणतो की शहाजी राजांना घेऊन हुजुरात या.
सरळ सरळ अर्थ होतो की शहाजी महाराजांची सुटका कधी झाली हे मोगलांनाही माहिती नाही. कदाचित हे पत्र शहाजी राजांची सुटका झाल्यानंतरची असावी हे संभवता लक्षात येईल, जर पत्र खरे असेल तर. आता आपण येऊ जेदे शकावलीकडे. आता जर जेदे शकावली खरी मानली शहाजी राजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस मुक्त झाले, म्हणजे वट पौर्णिमा, म्हणजे साधारण ती जून महिन्याच्या सुमारास येते. म्हणजे या दोन्हीही पत्राची उपयोगिता संपते. पुढे याच पत्राचा आधार घेऊन अनेक संशोधक इतिहासकारांनी आपापले तर्क वितर्क जोडलेले आहेत. उदाहरणार्थ इतिहासकार मिस्टर किंकेड म्हणतात, शहाजहान बादशाहकडून विजापूरला पत्र आले. आदिलशाह चिंतेत पडला. शहाजीचा वध केला तर शिवाजी व मुघल एक होतील व विजापूर बुडवेल. मग शहाजीराजांचे मित्र मुरार जगदेव व रंदुल्ला खान यांनी रदबदली केल्यावरून त्याने त्या सोडून दिले. इथेही मिस्टर किंकेडला इतिहासच माहिती नाही. जी माणसे हयातच नाही, मेलेली आहे, म्हणजे अगोदरच मेलेली माणसे कशी रदबदली करू शकेल. फतेखानाचा शिवाजीराजांनी पराभव केला, फराद खानाचा संभाजीराजांनी पराभव केला, त्याला पिटाळून लावले. ही आदिलशाहीची दानादान मोहम्मद आदिलशाह विसरला नाही. वास्तवात शहाजीराजांना मोहम्मद आदिलशाहने सन्मानाने वागवले. शहाजीराजे रोज दरबारात सन्मानाने येत मोहम्मद आदिलशाहच्या जवळ उभे राहत. 4 वर्ष शहाजीराजे विजापुरात होते. त्यानंतर शहाजीराजांना आदिलशाहने सन्मानाने कर्नाटकात नेले. एखाद्याचा राग मनात घर करून बसला तो सहजासहजी जात नाही. अगदी शहाजीराजांच्या मनातला बाजी घोरपड्याविषयीचा राग कदापिही गेला नाही. शहाजीराजांनी कर्नाटकातून शिवबाला पत्र पाठवले, बाजी घोरपड्याला शिक्षा करा, त्याला जिवंत सोडू नका. म्हणजे शहाजीराजांच्या मनातला राग गेला नव्हता. ही संधी शिवबाला 7-8 वर्षांनी आली. म्हणजे 1661 मध्ये वाडीचे खेम सावंत व लखम सावंत देसाई यांनी बाजी घोरपड्याच्या मदतीने शिवाजीराजांसोबत लढाई करण्याचा बेत केला. यासाठी बाजी घोरपडे ससैन्य त्याचं गाव आहे मुधोळला आला होता. शिवाजी महाराजांना याची खबर लागली की बाजी घोरपडे मुधोळला आलेला आहे. शिवाजी महाराजांनी मोठ्या वेगाने कूच करून मुधोळवर अकस्मात छापा घातला. निकराची लढाई झाली. बाजी घोरपडे मारला गेला. या मुधोळच्या लढाईत महाराजांचे रौद्र रूप फार कमी इतिहासकारांनी सांगितले आहे. आपल्या वडिलांना झालेल्या अपमानाचा किती राग असावा. शिवबांना मुधोळ शहर लुटून जाळून शिवबाने उद्ध्वस्त केले. घोरपड्यांचे सगळे नातलग हाती लागले, तितके लोक पकडून ठार मारले. लिहिलेले सांगतो, शिवाजी महाराजांनी 3000 लोकांचा संहार केला, सहार केला. इतके रौद्र रूप महाराजांचे इतिहासात दिसत नाही. या गडबडीत मालोजी नावाचा बाजी घोरपडे याचा मुलगा पडून गेल्यामुळे तो वाचला. शहाजी महाराजांना हात लावण्याचा परिणाम भोगा. पितृभक्ती महाराजांच्या ठाई किती उज्ज्वल होती याचे हे उत्तम उदाहरण आहे. पण जसा सागराला अंत नाही तसा महाराजांच्या हृदयालाही अंत नाही. जो मालोजी घोरपडे पळून गेला होता त्याला महाराजांनी एक पत्र लिहिले, तू स्वराज्यात ये, स्वराज्याचे काम कर. अर्थात मालोजी घोरपडे मानला नाही. तो विजापूरच्या चाकरीतच राहिला. मित्रांनो, हा विषय बाबासाहेब पुरंदरे फार मोठ्या उत्साहात सांगायचे. मी इथेच या विषयाला विराम देतो. आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.